माझ्या लाडकीला दूर नेते माझी या स्वप्नात येतो एक राजा एकदा भेटेल राणीस तो माझ्या घेऊन जाईल मला तो दूरच्या देशी नाना तो इथे नांदेल वेडे आमच्या पाशी हट्टले की चापुरा करणार आहे तू मला सोडून कशी जाशील बाई माझ्या मनाला जे हवे तेच होणे आहे जावई विकत घेणे आहे जावई विकत घेणे आहे जावई विकत घेणे आहे अगं बाई हे काय तुमचा अजून नाश्ता नाही झाला मी चहा घेऊन आले होते नाही 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 तू घे ना मला नंतर दे बर अहो तुम्ही आज दुपारी घरी जेवायला येताय ना नाही नाही आज ऑफिस मध्ये खूप काम आहे तू पांडू बरोबर डबा पाठव चालेल आणि हो दोघांचा पाठव दोघांचा कुणी येणार आहे का तुमच्या बरोबर जेवायला प्रांजल 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 आज माझ्या बरोबर ऑफिसला येणार आहे आणि दिवसभर थांबणार आहे आता हे काय आणखी नवीन प्रांजलला कशाला तुम्ही ऑफिस मध्ये घेऊन जाताय मग मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे एकतर तुला आपल्या घरामध्ये घर जावई हवंय बाई 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 अहो पण त्याचा इथे काय संबंध आहे ना तू घर जावई आणलास ना तरी मी त्याला ऑफिस मध्ये थारा देणार नाही आपला बिझनेस मी त्याच्या हातात देणार नाही असं कसं अहो मी एवढा मोठा बिझनेस सांभाळणार कोण कोण म्हणजे काय प्रांजल सांभाळेल ना आणि म्हणून तर तिला मी ऑफिसला घेऊन जातोय हे पहा तुम्हाला काहीतरी वेगळंच सुचवायचं नाहीये ना नाही मला काही सुचवायचं नाहीये मला जे काही सांगायचंय ते मी स्पष्टपणे सांगितलंय काय सांगितलं होतं स्पष्ट माझ्या निर्णयाबद्दलच बोलायचं ना तुम्हाला ते तर मी नेहमीच सांगत आलोय पण तू ऐकशील तर शपथ ना हा 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 माझ्या शब्देवर नाहीये घसरायचं नाही 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 काय बिशाद आहे माझी तुझ्या त्या शब्देवर घसरायची आणि तुझ्या त्या निर्णयावर पण तुला काय घर जावई आणायचा आहे ना तो आण पण मी माझ्या बिझनेस मध्ये त्याला लुडबुड करू देणार नाही गुड मॉर्निंग मम्मा गुड मॉर्निंग पप्पा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अरे वा आज खूपच खुशीत दिसतेस अगं हो पप्पांसोबत आज पहिल्यांदा ऑफिसला जाते ना नवीन काम नवीन चॅलेंजेस म्हणून खरंय ग अगदी खरंय पण काय आहे माहितीये का प्रांजल तू एकदा ऑफिस मध्ये गेलीस ना आणि तिथल्या कामात गुंतलीस की तुला खायचं प्यायचं भान राहणार नाही त्यामुळे घरातून बाहेर पडायच्या आधी व्यवस्थित नाश्ता करून जा मी बरोबर बोलले ना बाबांना तुला काय गरज होती असलं काहीतरी बोलायची का मी काय चुकीचं बोलले बाबा जसे रायाला पैसे देणार तसे तुला द्यायला नको अगं राया आणि मी काय वेगळे आहोत का हो नाहीतर मी असं बोलल्यावर घरातले काहीही न बोलता का निघून गेले जणू मी काहीतरी मूर्खासारखंच बोललीये तू फक्त मूर्खासारखी नाही तर अत्यंत अविचाराने बोलत होतीस आणि जे काही बोलत होतीस ना त्याला काहीच अर्थ नव्हता असा कसा अर्थ नव्हता बरोबरच बोलले मी यापुढे तर माझं असं मत आहे की बाबांनी तुला आणि रायाला निम्मे निम्मे पैसे द्यावे तू वेगळाच बिझनेस कर म्हणजे राया बॉस आणि तू नोकर असा प्रश्नच येणार नाही ऋता यापुढे तू आता या विषयावर एकही शब्द बोलणार नाहीयेस आणि जर का आपल्याकडे अक्कल कमी असेल ना तर ती वापरण्याचा प्रयत्न सुद्धा करू नये माणसानं आहे माझ्याकडे कमी अक्कल पण या कमी अक्कलेला आपलं आणि आपल्या नवऱ्याचं भलं कशात आहे ना ते चांगलंच कळतं हा तो राया त्या प्रांजलच्या नादाला लागून त्याचा बिझनेसकडे लक्षच नाही तुझ्या नोकरीचं काही खरं नाही आणि अशातच त्याच्या भरोश्यावर तू फटकन नोकरी सोडलीस आणि रायाने प्रांजलच्या नादात बिझनेस तर लांबणीवर टाकलं ना तर आपली केवढी मोठी पंचायत होईल मग आपण काय करायचं ऋता उगाच तोंडाने येईल ते बोलू नकोस मी बोलणार आता बघितलंस बाबा पैशाचं बोलत होते तेव्हा कसा ढिम्म बसला होता ते जसा काही त्याचा त्या बोलण्याशी काहीच संबंध नाही
आता तरी लक्षात येत आहे का त्याच्या बिझनेसचं भवितव्य काय असणार आहे ते? अगं बाई हे काही दिवसांपुरतच आहे, नंतर सगळं होईल ना सुरळीत. आणि मी आहे ना रायाला सांभाळून घ्यायला. हो ते बघितलंय मी, कोण कोणाला सांभाळून घेतं ते. नोकरी जाणार म्हणून एवढूसा चेहरा करून बसला होतास तू, आणि तो राया मोठेपणाचा आव आणून तुला समजवण्याचं नाटक करत होता. ऋता ते नाटक नव्हतं. भोळा सांबेस तू, तुला काहीही कळत नाही. घरचे जे बोलतात त्याच्यावर नंदी बैलासारखा मान डोलवतोस तू, जसं काही तुला स्वतःचं असं मतच नाही. अरे राया अशाने एक दिवशी आपल्याला घराबाहेर काढेल ना, तेव्हा डोळे उघडतील तुझे. ऋता चला. अगं अगं घोटभर पाणी तरी पिऊन जा. आणि बरं का प्रांजल, ऑफिस मधलं सगळं काम व्यवस्थित समजून घे. हा, मला वाटतं एका दिवसात नाही शिकणार ही. 2-3 दिवस तरी जावं लागेल ऑफिस मध्ये, नाही? 2-3 दिवसांनी काय होणार आहे? 2-3 आठवडे लागतील सगळं नीट व्हायला. काय नीट व्हायला? नाही म्हणजे सगळं नीट समजायला. हा, तिला सगळ्या गोष्टी नीट माहिती व्हायला नकोत का? हो बाई, एकदा आपण एका गोष्टीची माहिती करून घ्यायची म्हटली ना की त्याची अगदी खडानखडाच माहिती व्हायला पाहिजे. खरं म्हणजे मी पण आले असते तुमच्या बरोबर, पण काय आहे की आज कामं बरीच आहेत. मी एक काम करू का? माझी कामं झाल्यावर मी येते ना ऑफिसला. कशाला? नाही तू ऑफिस मध्ये आलीस ना तर उगाच प्रांजलशी गप्पा मारत बसशील. त्यापेक्षा प्रांजलचं काम झालं ना की मी तुला फोन करतो, मग तू ये. चालेल, असं करूया. चला चला, आता उशीर होतोय. बाय मम्मा. चला, म्हणजे यांनाही घरजावई प्रकरण मान्य आहे. म्हणजे नेहमीप्रमाणे मी जिंकणार. पप्पा, हे चिटण विसांचं घर. ओके, पाहिलं. असं नाही, तुम्ही एकदा त्या सगळ्यांना भेटून पहा. खूप प्रेमळ माणसं आहेत. या घराच्या भिंती सुद्धा आनंदी असतील. खरं त्यांनी कधी भांडण बघितलंच नसते. खरे ऋता, यापुढे एक शब्द जरी बोललीस ना तर थोबाड फोडली ना तुझा. मुकुंदा, काय चाललंय हे? ही ह्या घरातली लक्ष्मी आहे, तुझी बायको आहे ती, आणि तू तिच्यावर हात उगारतोयस. हे संस्कार केलेत आम्ही तुझ्यावर. या घरात आजवर असं घडलं नाही. आय एम सॉरी आई. अगं पण हे आपल्या घरच्यांविषयी वाटेल ते बोलत होती. आपलं घर म्हणजे हिचं हे घर नाहीये. तिचं माहेर सोडून तुझ्याशी संसार करायला ती जेव्हा या घरात आली ना, त्या क्षणी हे घर तिचं झालं. आणि तू तिच्याशी असा वागतोस, ह्या घरातल्या मुलाला शोभत नाही. आई, तू मलाच का बोलतेस? ती काय बोलली ते बघ ना. तिला काही बोलू दे, तिच्याशी वागण्याची ही पद्धत नाही. माफी माग तिची. खरं तर हिने सगळ्यांची माफी मागायला हवी. माफी माग. ही वास्तू, त्यावरचं हे घर, इथे आलं की कसं प्रसन्न वातावरण असतं. या जागेचा परिणाम म्हणून का काय, पण इथे येणारा प्रत्येक माणूस आपलं दुःख विसरून आनंदी होतो. सगळे कसे हसत खेळत असतात. कित्येकदा तुझ्याच कडून हे सगळं ऐकलंय. आज प्रत्यक्ष अनुभव घेऊन बघावा असं वाटतंय मला. खरंच पप्पा? हो, पण तू एक काम कर, तू जरा गाडीतच बस, मी एकटाच जाऊन भेटून येतो.
बघूयात तरी अनोळखी माणसाचा पाहुणचार कसा करतात ही चिटणवीस मंडळी. उत्तम करते. हो का? ज्या घरामध्ये माझी मुलगी सून म्हणून जाणार आहे ते घर कसं आहे ते तिच्या पप्पांना पाहायला नको? हं? तुम्ही बघाच, तुमचं हसत मुखाने स्वागत करते. गप बाळा गप, शाणी न तू. हा गप. इथे ये, बस ये, बस. हे बघ, तुला जे काही बोलायचं होतं ते सगळ्यांसमोर बोलून मोकळी झालीस ना. झालं तर मग आता पुढे काय करायचं हे ठरवूया ना आपण. तुम्ही दोघं ना आता वेगळ्याच टेन्शन मध्ये आहात. अशा वेळेस ना माणसाचं मन थाऱ्यावरच नसतं आणि मग आपल्या मनात नसतं ना ते आपण पटकन बोलून जातो. तुमचं पण ना तसंच होत असेल कदाचित. नका काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित होईल. फक्त ना तुम्ही जरा शांतपणे विचार करा. खरं तर तुम्हाला दोघांना ना एकमेकांसाठी वेळच मिळत नाहीये. आता ना तुम्ही खास वेळ काढा एकमेकांसाठी आणि मग सगळे विचार बाजूला ठेवून एकमेकांच्या मनातलं ऐका, समजून घ्या. म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. समजलं? हो. आणि तुला रे? हो. ऋतबाळा, मला सांग, माणूस जवळ असून सुद्धा ओरडून का बोलतो हे माहितीये तुला? नाही. कारण तो मनाने दूर गेलेला असतो. तोच माणूस जर का प्रेमाने बोलला ना तर अगदी तो पुटपुटला ना तरी आपल्याला सगळं काही स्पष्ट ऐकायला येतं. कारण तो मनाने जवळ आलेला असतो. हे जे मनाचं अंतर असतं ना ते आपण जपायचं. म्हणजे मग भांडणच नाही होणार. शाणी ती माझी बाळ. आता नाही ना भांडणार? हा काळजी करू नका, हे दिवस जातील. ऋतबाळा, आता रडायचं नाही. हा बाहेरच्यांसमोर असा रडका चेहरा नको. मी बघते हा कोणाला ते. नमस्कार. नमस्कार. आपण? मी एक बिझनेसमॅन आहे. मला राया चिटणवीसांना भेटायचंय. ते इथेच राहतात ना? हो. अगं कालिंदी, त्यांना आत तरी येऊ देत ना, का बाहेरच उभं करून ठेवणार आहेस? अगं बाई, मी पण ना सॉरी, मी विसरले. या ना, या आत या. या. अहो असू दे, चालेल. नाही नाही, चालेल कसं, मला हीच सवय. आणि काय ना की उगाच बाहेरची धूळ घरात कशाला आणायची. काय ना, आमच्या रायाला भेटायला कोणी बिझनेसमॅन एवढ्या लवकर आमच्या घरी येईल असं आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. इट्स ओके. या ना. या ना, या. आमचं घर जरा लहान आहे. काय घर लहान असलं तरी चालेल, पण घरात राहणाऱ्या माणसांचं मन मोठं असायला हवं. लाख मोलाचं बोलला तसं. माफ करा, मी तुम्हाला आजोबा म्हटलं तर चालेल ना? नाही, त्यापेक्षा तुम्ही मला यंग मॅन म्हणा, कारण आय एम स्टील यंग बाय हार्ट. येस येस, यंग मॅन. दॅट्स इट. अगदी बरोबर बोललात. तुम्ही बरोबर बोललात. काय ना, माणसाचं मन मोठं पाहिजे.
हो, आजकाल माणसाची श्रीमंती ही त्याच्या घराच्या स्क्वेअर फुटांवरनं ठरवली जाते. पण मी तुमच्याशी एकदम सहमत आहे. हो, माणसाचं मन जितकं मोठं ना तितका तो श्रीमंत. नमस्कार करतो. अरे काय अहो, करताय बाबा, हं? हे काय करताय? आमच्यापेक्षा तुम्ही खूप मोठी माणसं आहात. अहो, काहीतरी काय आजी. बघा, पुन्हा तोच विषय. अहो, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने दोन्हीनी मोठी आहात. त्यामुळे तुम्हाला नमस्कार करायला कुठलाच प्रॉब्लेम नाहीये. अहो बघा, तुम्हीच मला आशीर्वाद देत नाहीये. काही काळजी करू नका. आम्हा दोघांच्या वाट्याचा आशीर्वाद मी तुम्हाला देतो. सगळं तुमच्या मनासारखं घडू दे. तुम्ही पहिल्या भेटीतच आम्हा सर्वांची मनं जिंकून घेतली. अहो, काही दिवसापूर्वी आमच्याकडे अशीच एक पाहुणी आली होती. तिने सुद्धा आपल्या संस्कारांनी अशीच आमची मनं जिंकली होती. हो का? कोण होती ती? अशीच तुमच्यासारखी मोठ्या घरची होती ती. गोड, लाघवी, प्रांजल तिचं नाव. तुम्ही एवढं कौतुक करताय म्हणजे भेटायलाच पाहिजे तिला. आता येणार आहे ती थोड्या वेळाने इथे. तुम्ही थांबलात तर भेट होईल. बर, थांबतो. बाई, बोलण्याच्या नादात मी ओळख करून द्यायलाच विसरले. मी रायाची आई, हे रायाचे आजी आजोबा आणि हा मोठा भाऊ मुकुंद. नमस्कार करतो. अरे राहू दे राहू दे राहू दे. अच्छा, म्हणजे राया ज्याच्या बरोबर बिझनेस करणार आहे तो तूच का? हो, तुम्हाला कोणी सांगितलं? नाही, म्हणजे हे बिझनेस वर्ल्डच एवढं छोटं आहे ना की एखादा कोणी नवीन येणार आहे म्हटलं की आम्हाला आधीच कळतं. पण आहेत कुठे हे यंग बिझनेसमन? आहे ना, आहे त्याच्या खोलीत आहे. चल बोलून आणते. हो हो, बोलावतो त्याला. अगं बसूनबाई, त्यांच्या चहाचं बघ जरा. हो ना. काय आणू तुमच्यासाठी? चहा, कॉफी की लिंबू सरबत? अगं विचारतेस काय? बाहेर इतकं ऊन पडलंय, गरम होत आहे. छानपैकी थंडगार लिंबाचं सरबत आण. पण मला घर आवडलं तुमचं. त्याचं काय आहे? आमचं एक सूत्र आहे, माणूस आनंदी असेल ना तरच सुखात राहू शकतो. वा, परफेक्ट. आणि आमचा आनंद म्हणजे आमचा राया आहे. तुम्ही रायाला मदत करतो असं म्हणालात, पण कसली मदत ते नाही कळलं. मी त्याचं प्रपोजल चेक करीन आणि मग ठरवेन. मला जर का ते योग्य वाटलं ना तर मी त्याला सर्वतोपरी मदत करेन. चला, बरं झालं बाई. त्याच्या उत्साहाला तुमच्यासारख्या अनुभवी माणसाची मदत मिळाली तर फारच बरं होईल. तर राया आहे कुठे? ठीक आहे, तुम्ही ओळखत नाहीत त्यांना, पण काहीतरी नाव असेल ना त्या माणसाचं. ते माहित नाही रे, म्हणजे विचारलंच नाहीये. अरे पण त्या माणसाची वागण्या बोलण्याची स्टाईलच इतकी भारी आहे ना की आम्ही सगळेच भारावून गेलो होतो. अरे तो माणूस एकदम हसतमुख आणि आनंदी आहे. तू बघत काय बसलाय? चल ना लवकर शर्ट घाल ना. दादा, आपल्या घरी आलं ना की सगळे असेच असतात. पण त्यांना आपल्या घरचा पत्ता दिला कोण? राया, आता हे सगळे तू मलाच विचारण्यापेक्षा तू प्रत्यक्ष त्यांनाच विचार ना. ठीक आहे. हे पण दादा, रोता वहिनी कशी आहे? म्हणजे तिने उगाच गैरसमज करून घेतले. राया, सोड ना यार. हा? हे बघ, तिचं काय करायचं ते मी बघतो. पण आता ही सोन्यासारखी संधी दारात आली, ती सोडून नकोस. ठीक आहे. पण दादा, माझ्यामुळे तुमच्यात भांडणं नको व्हायला म्हणून म्हणतोय मी. अरे काही होत नाहीत भांडणं बिडणं. आणि मी म्हणालो ना करतो काहीतरी, तू कसं टेन्शन घेतोयस? चल आपण बाहेर जाऊन बघूया ते काय म्हणते. एवढा वेळ झाला अजून पप्पा आले कसे नाही? वा वहिनी, छान झकास झालंय सर्व. छान सवय तुमच्या हाताला.
काय एवढं साधं लिंबू सरबत असतं रे. हो नाही नाही, लहान लहान चवींवरनं सुद्धा अन्नपूर्णेचा हात कळतो. अहो आमची कालिंदी आहेच अन्नपूर्णा. तिच्या हातची कारल्याची भाजी सुद्धा गोड लागते. मग कधीतरी एकदा यांच्याच जेवायला यायला पाहिजे. हो, एकदा कधीतरी कशाला, आजच जेवा ना. काय सुनबाई? हो ना मामांजी, त्यात विचारायचं काय. खरंच जेवून जा. आज मी कारल्याची भाजीच केलीये, म्हणजे तळलेली कारली आणि आंबट गोड वरण. पण तुम्हाला चालेल ना? काही माफ करा, पण काही ओळख वगैरे नसताना मी डायरेक्ट तुमच्या स्वयंपाकघरापर्यंत शिरलो. काही फरक पडत नाही हो. माणसाच्या हसण्यावरून त्याच्या मनातला हेतू कळतो. आणि तुमचं हसणं इतकं निर्मळ आणि निस्वार्थी आहे की तुम्ही आमच्या घराच्या कुठल्याही कोपऱ्यात जरी शिरलात तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही. तुम्ही इथे कसे? का मी इथं आलेलं आवडलं नाहीये तुला? हो तसं नाही हो, पण मला अपेक्षा नव्हती ना. म्हणजे राया, तू ओळखतोस का ना? हो, हे प्रांजलचे वडील. काय? हे प्रांजलचे वडील आहेत? म्हणजे आपल्या त्या प्रांजलचे वडील आहेत?